हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहोत. थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं आहे की इंडियन डायस्पोरा आपला आजचा डिस्कशनचा टॉपिक असणार आहे. मग या व्हिडिओची आपली थीम्स कशा असणार आहे त्याचा मी एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू तुम्हाला देते. हा तर पहिले तर आपला इंडियन डायस्पोरा हा टॉपिक इंटरनॅशनल रिलेशन्समधला आहे. ओके, जो GS2 पेपरमध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स एक आपला सब्जेक्ट आहे त्याच्यामधला इंडियन डायस्पोरा तुम्हाला टॉपिक दिसेल. रिमिटन्स वगैरे हे तुम्ही रोज डे टू डे न्यूजमध्ये ऐकतात, तिथं तर आहेच, पण स्पेसिफिकली आपल्या सिलेबसमध्ये पण मेन्शन आहे. व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर इंडियन डायस्पोराचा अँगल एक बघणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपण वेगवेगळे इंडियन डायस्पोरा झाल्यानंतर आपण एक्झॅक्ट काय इंडियन डायस्पोरा ते बघणार, फॅक्ट्स फिगर बघणार. ओके, त्यानंतर आपण ज्याच्यामध्ये नेहमी आपल्याला कन्फ्युजन असतं PIO, यस, NRI आणि काय OCI, तर ते पण टॉपिक्स आपण बघणार आहोत. तिघांना प्रॉपरली डिस्टिंग्विश करणार आहोत. त्यानंतर आपण याचा सिग्निफिकन्स बघणार आहोत. टॉप रिमिटन्स गेनिंग कंट्रीज कोणत्या आहेत त्या बघणार आहोत. ओके, आपले त्यानंतरचं आपलं सिग्निफिकन्स झाल्यानंतर आपण काय काय चॅलेंजेस आहे या रिगार्डिंग ते बघणार आहोत. आणि ते सगळे झाल्यानंतर आपण याच्यावर काय वे फॉरवर्ड किंवा काय अजून सोल्युशन्स काढू शकतो, काय अजून आपण अचीव करू शकतो, काय अपॉर्च्युनिटीज आहे, ते सगळे टॉपिक्स आपण इथं डिस्कस करणार आहोत. ओके, काही स्टुडंटची इन्क्वायरीज असतात की ॲपबद्दल, तर तुम्हाला हे जे ॲप आहे ते प्ले स्टोअरवर मिळून जाईल. आपले जे कोर्सेस आहेत तुम्हाला या ॲपवर, जे विदर्भ आयएस अकॅडमीचा ॲप आहे त्याच्यावर तुम्हाला जे पण कोर्सेस पाहिजे असतील ते अवेलेबल होऊन जातील. ओके, आणि माझे 2 कोर्सेस आहेत. यस, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एक कोर्स आहे जो स्पेसिफिकली मेन्स ओरिएंटेड आहे, आणि सेकंड जो कोर्स आहे जो तुम्हाला PSIRचा कोर्स दिसेल. ओके, तो पण 2 ऑक्टोबरला लॉन्च झाला आहे. ज्यांनाही पाहिजे असेल ते काय करू शकतात, आपला जो ॲप आहे त्याच्यावरून हे कोर्सेस अवेल करू शकतात. ओके, चला सुरुवात करूया इंडियन डायस्पोरापासून. तर सुरुवात बघा, इंडियन डायस्पोराची जर आपण सुरुवात करत आहोत तर सगळ्यात पहिलं की हे इंडियन डायस्पोरा याचा आपला थोडासा कॉन्टेक्स्ट समजून घेणं जरुरी आहे. तर कॉन्टेक्स्ट जर समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात बघा की हा आपला सिम्बॉल आहे की इंडियन डायस्पोरा आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे तर नेशनचा प्राईडचा मोमेंट आहे. ओके, नेशनची प्राईड आहे, जे आपले लोक आहेत ती आपली काय प्राईड आहे, प्राऊड मोमेंट आहे इंडियासाठी की आपले लोक बाहेर देशात जाऊन रिप्रेझेंट करताय, इंडियाला रिप्रेझेंट करताय. इंडियातले लोक बाहेर जाऊन वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पोस्टवर बसले, तर डेफिनेटली हा आपल्यासाठी काय प्राऊड मोमेंट आहे. सेकंड पॉईंट आपण सांगू शकतो की ही आपल्या एक सॉफ्ट पॉवर, ओके, की आपले सॉफ्ट पॉवर दाखवण्याचं एक मीडियम आहे जो इंडियन डायस्पोरा याच्या थ्रू आपली सॉफ्ट पॉवर जी आहे ती आपण शो करू शकतो. एक्झॅक्टली सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर काय असतं तर ते मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करेल. पण बघा इथं लक्षात ठेवा की सॉफ्ट पॉवर आपली काय करतोय, आपण जगाला शो करतोय. ओके, ते याच्या थ्रू. आणि आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट की खूप जास्त इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी किंवा इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन या डायस्पोरा थ्रू आपल्याला होताना दिसेल. याच्या व्यतिरिक्त अजून आपण असं म्हणू शकतो की प्रवासी भारतीय दिवस, ओके, जो आपण 9 जानेवारीला सेलिब्रेट करतो. कशा रिलेटेड की आपले जे गांधीजी होते ते रिटर्न आले होते साऊथ आफ्रिकावरून, तेव्हापासून आपण हा त्या दिवसाला आपण स्पेसिफिकली काय म्हणून सेलिब्रेट करतो, यस, काय म्हणतो, प्रवासी भारतीय दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. ओके, म्हणजे आपण असा पण इथं कॉन्टेक्स्ट लावू शकतो की आपलं हे ट्रॅडिशन जे आहे कशाचं, जे तुम्हाला दिसेल इंडियन डायस्पोराचं, हे आपल्याला आपल्याच्या काही फ्रीडम फायटर्स आहे. ओके, गांधीजी झाले, जसे गांधीजींची पर्सनॅलिटी झाली किंवा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजकडून आपल्याला पहिलेच एक हिंट मिळून जाते की हे आपल्या कल्चरमध्ये तुम्हाला दिसेल की आपले लोक बाहेर देशांमध्ये जाऊन काय करत होते, वर्क करत होते. ओके, तो हा झाला आपला एक पॉईंट. आता बघा याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करायचं आहे, थोडासा एक आयडिया ट्रेंड्स बघायचा आहे की काय आहे. ओके, तर सुरुवात बघा ट्रेंडमध्ये जर बघायला गेलो तर पॉप्युलेशन्स वगैरे बद्दल बघू तर आपल्याला असं दिसेल की जवळपास 1.8 करोड पॉप्युलेशन जी आहे ती आपली काय बाहेर देशांमध्ये जाऊन काय करते, वर्क करते, हे तुम्हाला दिसेल. ओके, म्हणजे जवळपास इंडियन डायस्पोरा बाहेर देशामध्ये किती फैलला आहे तर जवळपास 1.8 करोड तुम्हाला हा बघायला मिळेल. ओके, स्पेसिफिकली कुठं आहे तर स्पेसिफिकली आपण जर बघायला गेलो टॉप 3 कंट्रीज बघत असू तर पहिलं दिसेल USA नॉट UAE. ओके, पहिलं दिसेल UAE, युनायटेड अरब एमिरेट. सेकंड USA मध्ये बघायला मिळेल. आणि थर्ड कोणती कंट्री असेल, सगळ्यात जास्त आपला डायस्पोरा कुठं मिळायला मिळेल तर सौदी अरेबियामध्ये. तर या पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, या कंट्रीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. काही वेगळ्या पण कंट्रीज आहेत, काही अजून कंट्रीज आहेत तिथं पण बघायला मिळेल. पण टॉप मी विचारत असेल तर टॉप 3चं नाव मी तुम्हाला इथं हे सांगेल. ओके, चायना, रशिया, वेगवेगळ्या ठिकाणी आपले लोक बघायला मिळतील, आपले लोक वर्क करताना दिसेल. वर्ल्ड बँकचा एक रिपोर्ट आला नव्हता, त्याच्यानुसार असं सांगण्यात आलं की इंडियाने किती रिमिटन्स गेन केला तर असं जवळपास एक 2021च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की इंडियाने जवळपास 87% तुम्हाला $87 बिलियन इतका जो रिमिटन्स आहे तो गेन केलेला दिसेल. ओके, रिमिटन्स म्हणजे आपले देश
आपली जे पर्सनॅलिटीज आहेत बाहेर देशात जाऊन काय करतात, वर्क करतात आणि जो अर्निंग झालेला पैसा जो आहे तो त्यांच्या फॅमिलीला जो आहे तो इंडियामध्ये पाठवतात. त्याच्या थ्रू आपल्याला काही फॉरेक्स रिझर्व जे आहे किंवा फॉरेन करन्सी आहेत, फॉरेक्स रिझर्व म्हणण्यापेक्षा फॉरेन करन्सी जी आहे ती आपल्याला अवेलेबल होते. ओके, त्यालाच आपण रिमिटन्स असं म्हणतो. ओके, आता बघा याच्यामध्ये इंडियन डायस्पोरा जर आपण म्हणत असू तर आपल्याला काही एक स्पेसिफिक डेफिनेशन आपण सांगू शकतो की ब्रॉडली रेफर ॲज एनीवन, की कोणी पण citizen of India certain country and who is a citizen of India, who is a citizen of a certain country and shares a common ancestry or culture but reside beyond their homeland for a variety of reason. की बघा एनीवन, की कोणी पण, की जो इनफॅक्ट की सिटीजन्स असू शकतो सर्टन कंट्रीचा, पण त्याची काही त्याचा असं म्हणू शकतो त्याचा ॲन्सेस्टर असेल किंवा त्याचा कल्चर असेल जे कशासोबत लिंकअप असेल, इंडियासोबत. ओके, रिसाइड बियॉन्ड असेल होमलँडपेक्षा, पण तरी पण त्याचं जे कल्चर आहे ते इंडियासोबत जर कनेक्ट असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो, इंडियन डायस्पोरा. ओके, हा पॉईंट झाला. आता या 3 कन्सेप्ट बघा. इंडियन डायस्पोरा, द टर्म डायस्पोरा रेफर 3 गोष्टींवर रेफर करू शकतो आपण, NRI, PIO आणि OCI. ओके, या 3 गोष्टींच्या मधात तुम्हाला ही फिगर बघायला मिळेल. पण आता आपल्याला याचं एक याचं काय करायचं आहे, मिनिंग समजून घ्यायचं आहे. बघा इथं पॉईंट पण दिलाय की काय दिलाय, OCI जे आहे OCI मध्ये PIO ला काय केलंय, मर्ज केलंय 2015ला. ते मी तुम्हाला एक्झॅक्टली मिनिंग काय आहे या तिघांचं ते पहिले समजून सांगते. हे बघा या इमेजमध्ये तुम्हाला वेगवेगळे मी स्पेसिफिकली डिस्टिंग करून दिलाय की NRI काय, OCI काय आणि PIO काय. सुरुवात मी करेल NRI पासून. NRI कुणाला म्हणायचं तर बघा एक पर्सन आहे जो 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून इंडियाच्या बाहेर जाऊन काय करत आहे, वर्क करत आहे, त्याला आपण काय म्हणणार, NRI. 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी त्याला झाला पाहिजे तर त्याला आपण काय म्हणून, NRI म्हणू. मग जर तो कामासाठी गेलाय, काही वर्क कन्सिडरेशनसाठी, काही बिझनेस वगैरेसाठी तो गेलेला आहे, टेम्पररी पर्पजसाठी गेलाय. ओके, काही दिवसानंतर तो रिटर्न येणार आहे तर त्याला आपण काय म्हणू, NRI. मग मॅडम त्याची जर इच्छा झाली रिटर्नच यायचं नाही, मग त्याला काय कन्सिडर करायचं तर त्याला आपण काय कन्सिडर करायचं ते पुढे बघू. पण NRI मध्ये काय लक्षात ठेवायचं, NRIचा जो व्यक्ती असेल किंवा NRI कुणाला म्हणायचं, तो जो असा पर्सन की जो 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून इंडियाच्या बाहेर राहतोय त्याला आपण काय म्हणायचं, NRI म्हणायचं. म्हणजे तो मोस्टली टेम्पररी पर्पजसाठी गेलेला असेल तरच आपण त्याला NRI म्हणतोय. ओके, मग आता बघू OCI आणि PIO. तर सुरुवात बघू PIO. काय, हे दोघंही जण आपल्याला काय करायचे, डिस्टिंक्ट. तर हे दोघंही कॅटेगरी जे आहे याच्यामध्ये PIO असो किंवा OCI या दोन्ही कॅटेगरीमध्ये पर्सन जो गेलेला आहे तो परमनंट असेल, तो परमनंट इंडियाच्या बाहेर राहतो आहे. ओके, परमनंट इंडियाच्या बाहेर राहतोय. सध्या PIO ही टर्म एक्झिस्ट करत नाही. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनला जे आहे ते मर्ज करून टाकलं कशामध्ये, OCI मध्ये. म्हणजे सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं की हे दोन्ही पण ज्या कॅटेगरी OCI असो किंवा PIO याच्यामध्ये जो पर्सन गेलेला आहे तो परमनंट टाइम पिरियडसाठी गेलाय, कुठं बाहेर देशांमध्ये. ओके, सुरुवात आता PIO ही टर्म एक्झिस्ट करत नाही. PIO जे आहे ते आपण कशामध्ये मर्ज करून टाकले, OCI मध्ये. आणि ही कधी केलं तर 2015 पासून तुम्हाला ही एकच दिसेल, PIO आणि OCI एकच दिसेल, दॅट इज OCI ओनली. ओके, तर आता याच्यामध्ये आपण बघू की OCI म्हणजे काय एक्झॅक्टली. तर बघा OCI मध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल की एखादा पर्सन परमनंट तुम्हाला बाहेर देशामध्ये गेलेला आहे. ओके, परमनंट गेलेला आहे तरी त्याला काय मिळू शकतो, OCIचं जे आहे ती OCIचं हे त्याला मिळू शकतं. ओके, कार्ड मिळू शकतं. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता तो परमनंट गेलाय. मग आता मॅडम तो जर परमनंट गेला आणि त्यांनी जर कुठलची सिटिझनशिप जर गेन केलेली असेल तरी आपण त्याला देऊ शकतो का, तो हो. ओके, OCI जे कार्ड आहे ते तुम्ही त्यालाही देऊ शकता ज्यांनी दुसऱ्या कंट्रीची मेंबरशिप जर सिटिझनशिप घेतलेली असेल तरी आपण त्याला काय करू शकतो, OCI देऊ शकतो. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, त्यांनी जर दुसऱ्या कंट्रीची सिटिझनशिप घेतली असेल तरी आपण त्याला काय करू शकतो, OCIचं जे कार्ड आहे ते देऊ शकतो. ओके, आता इथं असं आपण सांगू शकतो की तो जरी बर्थ वाईज काय म्हणू, बर्थ वाईज जरी तो इंडियामध्ये जन्मला नसेल. ओके, तो बर्थ वाईज इंडियामध्ये जन्मलेला नाही आहे, पण त्याचे आजी आजोबा असतील किंवा त्याचे आई वडील असतील ते कुठे जन्मले असतील, इंडियामध्ये. ओके, म्हणजे त्याच्या ॲन्सिस्टर जे आहेत त्यांचा जन्म किंवा त्यांची बर्थ आहे ती कुठं झाली, इंडियात झालेली आहे. ओके, पहिला पॉईंट असं सांगू शकतो की त्याच्या आई वडील, त्याचे आजी आजोबा किंवा त्याच्या ॲन्सिस्टर यांची बर्थ कुठं झालेली, इंडियामध्ये झालेली. ओके, सेकंड पॉईंट असा सांगू
की तो परमनंट टाईम पिरियडसाठी कुठंतरी गेलेला आहे किंवा त्यानं जर सिटिझनशिप पण घेतलेली असेल कोणत्या कंट्रीची तरी पण आपण त्याला OCIचं कार्ड देऊ शकतो. म्हणजे आता मी दोघांना जर डिफरन्स करते NRI आणि OCI तर मी पहिलं काय सांगेल, NRI त्याला NRI जे कार्ड आहे ते त्याच्यासाठी अवेलेबल आहे जो टेम्पररी पर्पजसाठी गेलेला आहे. ओके. आणि NRI त्याला कन्सिडर करू जो 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून गेलेला आहे. ओके. आणि जर मला OCI बोलायचं असेल तर OCI आपण त्याला देतो की जो जन्माने बर्थनी भलेही इंडियन नसेल, ओके, इंडियात त्याचा जन्म झालेला नसेल पण त्याचा ॲन्सिस्टर जो आहे तो इंडियात जन्मलेला असेल. ओके. त्याच्या आजी आजोबा झाले, आई वडील झाले, ओके, ते इंडियात जन्मलेले असतील. ओके. आणि जरी त्यांनी कुठलची सिटिझनशिप घेतलेली असेल तरी आपण त्याला काय करू शकतो, OCI कार्ड देऊ शकतो. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. तर हे तिघही जण आपण कशाचा पार्ट म्हणू शकतो, इंडियन डायस्पोराचा. आणि सध्या PIO एक्झिस्ट आहे का, तर कोणी विचारलं PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन एक्झिस्ट आहे, बिलकुल नाही. 2015 पासून ते एक्झिस्ट नाही. ओके. एक्झिस्ट नाही, हा पॉईंट लक्षात ठेवा. तुम्हाला आपली इंडियन डायस्पोराचा हा जो अँगल आहे तो ब्रिटिश टाइम पिरियड पासूनच बघायला मिळेल. आपले पुष्कळ सारे लोक ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशनच्या टाइम पिरियडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ॲज अ लेबर म्हणून काय करायला जात होते, काम करायला जात होते. जिथं जिथं तुम्हाला आपल्या टेरिटरीज दिसतील किंवा आपल्या टेरिटरी म्हणण्यापेक्षा आपण ब्रिटनच्या ज्या ज्या कॉलोनीज होत्या तिथं तिथं आपल्याला काम करण्यासाठी पाठवत होते. ओके. हा जो ट्रेंड आहे तुम्हाला पोस्ट इंडिपेंडन्समध्ये पण बघायला मिळेल. इंडिपेंडन्स झाल्यानंतर पण तुम्हाला सेम सिनॅरो बघायला मिळेल की आपले लोक वेगवेगळ्या देशात जाऊन काम करत होते. सपोजचे काही एक्झाम्पल UK झालं, USA झालं, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये तुम्हाला काम करताना दिसतील. आणि आजही इट्स अगेन बीन प्राऊड मोमेंट फॉर अस की वेगवेगळ्या ज्या मोस्ट टॉप कंपनीज आहेत, गुगल झालं, ओके, ट्विटर वगैरे, या कंपनीजमध्ये तुम्हाला आपले CEO जे आहेत ते इंडियन ओरिजिनचे बघायला मिळतील. आणि इट्स अगेन बीन प्राऊड मोमेंट फॉर अस. ओके. हा आपण सगळा पॉईंट बघितला. आता काय करणार आहोत, आता इंडियाची पॉलिसी टुवर्ड्स डायस्पोरा, इंडियाच्या पॉलिसीज कशा होत्या. तर बघा, सुरुवात आपली झाली जवाहरलाल नेहरूजींच्या टाइम पिरियडपासून. ओके. जवाहरलाल नेहरूजींची काही पॉलिसीज होत्या, त्यानंतर राजीव गांधीजींचा इरा आला, त्यानंतर आपण असं म्हणू की अजून अटल बिहारी वाजपेयींचा इरा आला आणि आता प्रेझेंट इरा. ओके. की मोदी जे आपले सध्याचे प्राईम मिनिस्टर आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की आत्ताची प्रेझेंट रिजिम. ओके. तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये याला डिवाइड करू शकतो. जो सुरुवातीचा जो इरा होता, नेहरूजींचा जो इरा होता, त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की थोडासा आपला जर टिल्ट होता तो एवढा काही, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण नॉन अलाइनमेंट पॉलिसी जेव्हा फॉलो करत होतो तेव्हा या कॉन्टेक्स्टमध्ये आपण तेवढं काही अटेन्शन दिलं नव्हतं इंडियन डायस्पोराकडे. ओके. नेहरूजींच्या टाइम पिरियडला, कारण आपल्या ऑलरेडी कंडिशन्स ज्या होत्या ते आपले वेगळे इश्यूज वगैरे होते. तर आपला थोडासा या टाइम पिरियडला आपल्याला असं दिसेल की तेवढं इंडियन डायस्पोरासाठी आपण काही एवढं खास किंवा एवढं मोठं वर्क आपण केलेलं दिसणार नाही. राजीव गांधीजींचा जेव्हा इरा आला तेव्हा तुम्हाला असं दिसेल थोडीशी डेव्हलपमेंट स्टार्ट झाली. अटल बिहारीजी वाजपेयींच्या टाइम पिरियडला अजून तुम्हाला त्याच्यावर अजून काम करताना दिसते. ओके. आणि आता प्रेझेंट रिजिम त्याच्याशी रिलेटेड अजून पुष्कळ काम केले. वोटिंग राईट्स असो, प्रवासी भारतीय दिवस असो, तर वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या आहे इंडियन डायस्पोराशी रिलेटेड ज्या इनिशिएटिव्ज आहे त्या आता पण पुष्कळ स्टार्ट करत गेले. सो ही डेव्हलपमेंट तुम्हाला स्टेप बाय स्टेप येताना दिसेल. असं नाही की एकदमच ही डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळेल, असं बिलकुल नाही. ही डेव्हलपमेंटला एक प्रॉपर टाइम पिरियड लागला आणि त्या टाइम पिरियडपासून ती काय होत गेली, पुढं चालत गेली. ओके. आता सिग्निफिकन्स डायस्पोरा आपल्यासाठी सिग्निफिकन्सचा अँगल जर बघतोय तर आपल्याला इम्पॉर्टन्स बघायचं आहे इंडियन डायस्पोराचं. आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे तर बघा, आपली हिस्ट्रीच आहे फ्रीडम स्ट्रगल. म्हणजे या पॉईंटमध्ये आपण सांगू शकतो की फ्रीडम स्ट्रगलचा जो इरा असेल किंवा वेगवेगळा, तर आपले इंडियन डायस्पोराचं एक ट्रॅडिशनच राहिलं आहे. मोस्टली आपलं कल्चरमध्येच आहे ते. ओके. तर आपले पुष्कळ सारे लोक तुम्हाला जे आहेत, पीपल्स आहेत, ते मायग्रेट करताना दिसतील किंवा आपण असं म्हणू शकतो बाहेर देशांमध्ये काय करतात, वर्क करतात. तर बेस्ट एक्झाम्पल आपले गांधीजी आहेत. त्यांनी साऊथ आफ्रिकामध्ये, सगळ्यांना माहिती आहे की काय करत होते, साऊथ आफ्रिकामध्ये राहत होते. ओके. तर तो पण आपला एक इंडियन डायस्पोराचाच पार्ट झाला. सो आपल्या कल्चरमध्येच आहे ते. ओके. कल्चरल एक्सटेन्शन होतं. डायस्पोरा कशासाठी इम्पॉर्टंट आहे, कल्चरल एक्सटेन्शन पॉईंट ऑफ व्ह्यू, की डायस्पोरामुळं तुमचं जे कल्चर आहे ते बाहेर देशांमध्ये काय होतं, प्रमोट होतं किंवा आपण म्हणू एक फैलण्यासाठी किंवा एक्सपान्शन होण्यासाठी महत्त्वाचा रोल प्ले करता. आता तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये जासाल, ऑब्व्हियसली तिथं फेस्टिवल्स वगैरे सेलिब्रेट करसाल जे पण आपले असतात, तर त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसेल. आता आपल्याला पुष्कळ माहिती आहे दुबई वगैरे या ठिकाणी आपले जे इंडियन ओरिजिनचे लोक राहतात, दिवाळी वगैरे हे जे फेस्टिवल्स आहे खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केले जातात. ओके.
नंतर आपण म्हणू शकतो मॅन्युअल लेबर्स पण, ओके, मॅन्युअल लेबर्स पण आपण काय करू शकतो दुसऱ्या देशांमध्ये पाठवू शकतो. टेक्नॉलॉजिकल ग्रॅज्युएट्स आपले जे आहेत त्याच्या थ्रू आपल्याला काय फायदा होतो, तर टेक्नॉलॉजिकल ग्रॅज्युएट थ्रू आपण असं म्हणू शकतो वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या इंडियाला मिळू शकतात. हा एक इंडियन डायस्पोराचा सिग्निफिकन्स आहे. रिमिटन्स मिळतो, ओके, रिमिटन्स जास्तीत जास्त रिमिटन्स आपण काय करू शकतो गेन करू शकतो. इंडियन डायस्पोरा जेवढा जास्त आपला बाहेर असेल तेवढा, आणि असं म्हणू शकतो टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला एक महत्त्वाचा रोल प्ले करतो आपला जो इंडियन डायस्पोरा आहे तो. बघा थोडं का असे ना की आपल्या देशाबद्दल आपलं जे प्रेम आहे ते रिफ्लेक्ट होतच, ओके, तो एक पॉईंट झाला. त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की डायस्पोरा थ्रू आपण डिप्लोमॅटिकली पण काय करू शकतो वर्क करू शकतो. आणि इंडियाची जी ग्लोबल इमेज आहे किंवा इंडियाचा जो रीच आहे किंवा इंडियाचा आपण असं म्हणू शकतो पॉवर आहे ती आपण काय करू शकतो या इंडियन डायस्पोरा थ्रू काय करू शकतो जगामध्ये प्रेझेंट करू शकतो. आता बघा डिप्लोमसी जर थोडासा अँगल आपण असं म्हणायला गेलं तर असं बघा की एखादा म्हणजे असं म्हणू की काही लोक स्पेसिफिकली परमनंट वाईज जर कोणत्या कंट्रीमध्ये सेटल होत असतील, त्यांना वोटिंग वगैरे राईट्स वगैरे मिळत असतील, तर थोडंसं असं रिफ्लेक्शन्स होतं की आपली जर कोणती पर्सनॅलिटी तिकडे गेली आणि थोडंसं त्यांच्याबद्दल म्हणजे जी पण पॉलिटिकल लीडर तिथं उभा असेल तर त्याच्याबद्दल जे पण काही कमेंट केले किंवा ज्या पण पॉझिटिव्ह अँगलनं बोलल्या जाईल तर त्या लीडरला तिथलचा फायदा होईल. तर असं पण आपण जे प्रो इंडिया लीडर्स आहेत त्यांना काय करू शकतो डिप्लोमॅटिकली हँडल करू शकतो, ओके. तर हा पण एक आपण पॉईंट लिहू शकतो याच्यामध्ये, ओके. आता या तिन्ही कन्सेप्ट आपण बघितल्या. NRI म्हणजे काय, OCI म्हणजे काय आणि काय PIO म्हणजे काय. सध्या कोणती एक्झिस्ट नाही सांगितलं, PIO आता दोनच एक्झिस्ट आहे. NRI कोणासाठी जो टेम्पररी पर्पजसाठी असेल आणि OCI कोणासाठी देणार जो परमनंट केलेला असेल, ओके. तर या दोन बेसवर आपण काय करतो डिस्टिंग करतो. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत व्हेरियस इनिशिएटिव्ह. गव्हर्नमेंटनी वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतले कशासाठी, तर जास्तीत जास्त आपला इंडियन डायस्पोरा जो आहे तो आपल्या कंट्रीसोबत लिंकअप झाला पाहिजे किंवा कंट्री सोबत त्याची लिंक आहे अजून जास्त वाढली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे आपण काय केलेले तुम्हाला दिसतील की वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतले. त्यातला पहिला आहे प्रवासी भारतीय दिवस जो आपण सुरुवातीलाच बघितला 9 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो. वंदे भारत मिशन पण आपण स्टार्ट केलं. तर वेगवेगळे वोटिंग राईट्स NRI साठी अवेलेबल केले. नो इंडिया प्रोग्राम एक पोर्टल तयार केलं त्याच्यावर आपण पुष्कळ गोष्टी रिप्रेझेंट केल्या. ग्लोबल प्रवासी रिश्ता पोर्टल पण बनवले. पोर्टल असो स्किल्ड वर्कर अरायवल डेटाबेस फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट, ओके. तर इथं आपण असे पोर्टल्स वगैरे बनवले की जेणेकरून आपल्याला एक इन्फॉर्मेशन जो डेटाबेस आहे तो आपल्याकडे असला पाहिजे की आपला इंडियन डायस्पोरा कुठं कुठं रीच आहे काय याच्यावर आपण प्रॉपर वर्क करत आहोत, ओके. मिनिमम रेफरल वेजेस 2014 की आपला जर एखादा पर्सन कुठं जाऊन वर्क करत असेल तर त्याला मिनिमम किती सॅलरी किंवा वेजेस मिळायला पाहिजे त्या रिलेटेड आपण इथं प्रोव्हिजन्स मेन्शन केले, ओके. सुरुवातीला आपण असं म्हणू की आपली एक सेपरेट मिनिस्ट्री होती. त्या मिनिस्ट्रीचं नाव बघू शकता तुम्ही ओव्हरसीज इंडियन अफेअर, ओके. मिनिस्ट्री ऑफ ओव्हरसीज इंडियन अफेअर ही एक आपली एक मिनिस्ट्री होती. तिला आपण काय केलं मर्ज करून टाकलं कशासोबत मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर सोबत आपण याला काय केलं मर्ज केलेलं तुम्हाला दिसेल. नाही तर आपली पहिले सुरुवातीला एक सेपरेट मिनिस्ट्री पण तुम्हाला बघायला मिळेल. वेगवेगळ्या अजून काही प्रवासी कौशल विकास योजना असेल. आता हे सगळे जे तुम्हाला प्रोग्राम दिसते प्रवासी तीर्थदर्शन योजना तर ह्या सगळ्या करण्याच्या मागे एकच पर्पज आहे की जो गेलेला पर्सन आहे त्याला त्याच्या ओरिजिन सोबत किंवा त्याच्या कंट्री सोबत कशा प्रकारे आपण कनेक्ट करू शकतो. तर वेगवेगळे जे पॉईंट ते इथं मेन्शन केले. किती लक्षात राहिले पाहिजे 4-5 जरी पॉईंट आपण प्रॉपर लिहू शकलो दॅट इज वन ऑफ द गुड थिंग, ओके. तर हे वेगवेगळे ज्या गोष्टी आहेत त्या आपण इथं करत आहोत, ओके. गव्हर्नमेंटनी सध्या एक अजून न्यूजमध्ये होतं ऑपरेशन गंगा. तिथं तुम्हाला माहिती की आपले जे स्टुडंट आहेत काही ठिकाणी जाऊन शिकत होते तर ते ऑपरेशन गंगा लॉन्च केलं होतं. तर बघा इथं गव्हर्नमेंटने काय केलं इंडियन डायस्पोरा इन यमनमध्ये होता तर त्यांच्यासाठी ऑपरेशन राहट बघा राहट एक लॉन्च केलं होतं आणि ऑपरेशन संकट मोचन जे कुठे केलं होतं साऊथ सुदानमध्ये. म्हणजे आपले जर लोक कुठं प्रॉब्लेममध्ये आले तर त्यांना इव्हॅक्युलेट करण्यासाठी आपण वेगवेगळे मिशन्स किंवा ऑपरेशन्स पण काय करतो कंडक्ट करताना तुम्हाला दिसू, ओके. आता बघू की वेलफेअर फंड बघा इकडं अजून काही दिलं आहे की कम्युनिटी वेलफेअर फंड पण करतो. विमा योजना वगैरे ते पण प्रोव्हिजन्स आपण त्यांच्यासाठी हे करतो. 2018ला बघा ट्रेसिंग द रूट्स एक ट्रेसिंग द रूट्स हे हा एक असं म्हणू शकतो
की जी स्कीम आहे ती पण गव्हर्नमेंटनी काय केली होती, लॉन्च केली होती. ओके, आता याच्यामध्ये आपला महत्त्वाचा पॉईंट आहे चॅलेंजेस. आपण बघा सगळं याच्यामध्ये एक लिंकअपनी चालू आहे. आता बघू चॅलेंजेसमध्ये. चॅलेंजेस आपल्याला काय काय बघायला मिळतील. आता चॅलेंजेस ऑब्व्हियसली माहिती आहे सध्या कसं आहे, थोडंसं प्रोटेक्शनिझमचा दौर चालू आहे. ओके, प्रोटेक्शनिझम म्हणजे काय, कुणी सांगू थोडंसं माहीत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. प्रोटेक्शनिझम अँगलबद्दल किंवा डिग्लोबलायझेशन अँगलबद्दल पण तुम्ही मेन्शन करू शकता. प्रोटेक्शनिझम म्हणजे एक्झॅक्टली काय थोडंसं मी सांगते आणि तुम्ही पण मेन्शन करू शकता. प्रोटेक्शनिझम म्हणजे आता अप्रोच काय झाला, सगळ्यात महत्त्वाचा नॅशनल जी नेशनचे लोक आहेत किंवा नेशन्स फर्स्ट प्रायोरिटी. ओके, हा प्रकारचा तुम्हाला एक अँगल दिसेल की जी पण कंट्री आहे ती काय करते, फर्स्ट प्रायोरिटी ही त्यांच्या कंट्रीतल्या लोकांना देण्याचा प्रयत्न करते. आता त्याच्यामुळे इथं काय निगेटिव्ह होऊ शकेल की बघा जर आता CEO वगैरे बघितले वेगवेगळ्या कंट्रीच्या मोठ्या मोठ्या कंपनी आहे, तिथं जर एखादा इंडियन CEO बसलेला असेल, थोडंसं त्या तिथलच्या पॉप्युलेशनच्या मनात निगेटिव्हिटी तयार होईल. तर याच्यामुळं काय होतंय, हा थोडासा प्रोटेक्शनिझमचा इरा बघायला मिळतो की प्रत्येक जण काय करतोय, त्यांचा नेशन फर्स्टची स्ट्रॅटर्जी पुढे आणतोय आणि त्याच्यामुळं काय होतंय की अपॉर्च्युनिटी ज्या आहे डायस्पोराच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या थोड्या कमी व्हायला सुरुवात होते आणि विजाज वगैरे या पॉलिसीबद्दल प्रोटेक्शनिझम केल्या जाऊ शकतं किंवा आमच्याच लोकांना काय द्यायचं आहे, रोजगार द्यायचा आहे किंवा एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी द्यायची. दॅट इज नथिंग बट द प्रोटेक्शनिझम पॉलिसी. ओके, थोडंसं डिटेलमध्ये पण आहे पण मी आता व्हिडिओ आपला डायस्पोराचा आहे तर त्या रिगार्डिंग मी थोडंसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अजून थोडंसं आता बघू की अशा तुम्हाला वेगवेगळ्या केसेस वगैरे बघायला मिळतील की थोडंसं इंटरनल सिच्युएशन जर कंट्रीमधली बिघडली तर लगेच तुम्हाला ग्लोबल लेवलवर त्याचे काही रिफ्लेक्शन्स बघायला मिळतील. टेक एक्झाम्पल की आपण थोडंसं कोविड-19चा सिनारिओ बघू की कोविड-19 सिनारिओमध्ये तुम्हाला असं दिसेल की असं प्रेडिक्शन होतं की कोविड जो आहे तो कुठून फैलला, चायनामधून. ओके, तर लगेच USA वगैरे या कंट्रीजमध्ये चायनीज पीपल आहेत त्यांच्यावर अटॅक झाले. तर हा तुम्हाला सिनारिओ इंडियासाठी पण लागू करू शकतात की इंडियातले जे इंटरनल कॉन्फ्लिक्ट आहे किंवा इंटरनल गोष्टी आहेत त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कुणावर होतो, इंडियन डायस्पोरावर. आणि त्याच्यामुळं काय होतं थोडंसं कॉन्फ्लिक्ट म्हणू किंवा थोडंसं असं म्हणू ॲग्रेशन्स वगैरे वाढताना तुम्हाला दिसेल. ओके, आणि आत्ता सांगितलं मी अँटी ग्लोबलायझेशनचा ट्रेंड बघायला मिळतोय, दॅट इज प्रोटेक्शनिझम. ओके, प्रोटेक्शनिझमचा ट्रेंड तुम्हाला बघायला मिळेल. ओके, अनदर चॅलेंज रिमिटन्स जे आहे ते प्रॉपरली ज्या पर्पजसाठी येतोय त्या पर्पजसाठी प्रॉपरली यूज केल्या जात नाही आहे. ओके, देन नेक्स्ट पॉईंट आपण काय सांगू शकतो की वेगवेगळ्या आता असं म्हणू शकतो आपण की US, कॅनडा, UK यांच्या जो पॉलिसी चेंजेस आहे हा खूप म्हणजे आपल्यासाठी एक सडन इम्पॅक्टफुल राहतोय. वेस्ट एशियामधली इन्स्टॅबिलिटी. ओके, हा पण एक मोठा चॅलेंज आहे. आपला मोस्ट ऑफ द जो रिजनमध्ये जाणारा मॉब आहे तो कुठं आहे, वेस्ट एशियाच्या कंट्रीच्या आसपास राहतो. ओके, आणि त्यामुळे इथलची जी इन्स्टॅबिलिटी आहे ती आपल्यासाठी एक प्रॉब्लेम, एक चॅलेंजचा रोल प्ले करते. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ते आपण बघू. आता बघा इंडियन डायस्पोराबद्दल मी स्पेसिफिकली जर तुम्हाला सांगते तर एक पॉईंट अजून लक्षात ठेवा की आपला जो डायस्पोरा आहे याची एक काय म्हणू शकतो ताकद आहे आपली लँग्वेज ऑल्सो. ओके, कारण आणि त्यात पण स्पेसिफिकली साऊथ इंडिया. का साऊथ इंडिया, कारण आपण जर महाराष्ट्रीयन पीपल जर बघतोय तर आपली सेकंड लँग्वेज हिंदी राहते मोस्टली. ओके, जर तुम्ही साऊथ इंडिया बघसाल तर त्यांची सेकंड लँग्वेज म्हणजे त्यांची लोकल लँग्वेज झाल्यानंतर सेकंड लँग्वेज इंग्लिश बोलतात. मग आता याचा परिणाम काय होतो की आपले लोक काय करतात, आपल्यामधले स्पेसिफिकली साऊथ इंडियाचे लोक बाहेर कंट्रीत चांगलं रिप्रेझेंट करू शकतात कारण लँग्वेज हा कम्युनिकेशनचा मीडियम असतो. आता इथं आपल्याला जी टक्कर आहे ती चायनाच्या साईडनं मिळण्यासाठी थोडासा चायनाला प्रॉब्लेम काय होतो, चायनामध्ये मोस्टली स्पीकिंग कोणती लँग्वेज केली जाते, चायनीज. म्हणजे असं थोडंसं कन्सिडर करू शकता तुम्ही की इंडियन्स हे लँग्वेज इंग्लिश लँग्वेजच्या बाबतीत आपण काय करतो थोडासा वर जातो चायनापेक्षा. तर तो आपला एक पॉझिटिव्ह पॉईंट तुम्हाला राहताना दिसेल. ओके, तर हा अँगल आपण बघू शकतो. आता अजून एक पॉईंट लक्षात घ्या की रिमिटन्स जो आपण गेन करतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिमिटन्स आपण जो गेन करतो त्यामध्ये पहिली कंट्री तर आपण आहोत. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त रिमिटन्स गेन करण्यात आपला नंबर लागतो इंडियाचा. मग सेकंड नंबर कुणाचा लागतो तर सेकंड नंबर तुम्हाला चायनाचा बघताना दिसेल. आता चायना आणि थर्ड कोण आहे मॅडम तर मेक्सिको. मग मेक्सिको कसं काय आहे यार, शेट मेक्सिको कसं काय, असा प्रॉब्लेम तुमच्या मनात येईल. त्याचं पण उत्तर तुम्हाला मिळेल की त्याचा रिझन काय. ओके, तर सगळ्यात जास्त
रिमिटन्स कोण गेन करतो? इंडिया करतो, सेकंड नंबरवर चायना करतो आणि तिसऱ्या नंबरवर मेक्सिको करतो. ओके, तर चायना आणि मेक्सिको यांच्यात काय चालू राहते? कॉम्पिटिशन असते. पण पहिला स्पॉट तर आपण घेतलाय. ओके, इंडियाने पहिला स्पॉट घेतलाय. मग चायना आणि मेक्सिको ह्या कंट्रीज तुम्हाला बघायला मिळतील सेकंड अँड थर्ड स्पॉटवर. मेक्सिकोचा का नंबर लागतो? तर याच्यासाठी एक अगेन इंटरेस्टिंग फॅक्ट आहे USA. आता USA मध्ये मी तुम्हाला विचारलं की USA मध्ये सगळ्यात जास्त बाहेरून कंट्रीत मायग्रेट करणारे लोक किंवा असं म्हणू डायस्पोरा कुठलचा सगळ्यात जास्त बघायला मिळेल, तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे इंडिया. ओके, आणि अदर कंट्रीज. जर मी हे दोन ऑप्शन्स दिले तर तुम्ही कोणतं चूज करसाल? ऑब्व्हियसली तुम्ही खूप जण म्हणसाल इंडिया, बट नो, USA मध्ये सगळ्यात जास्त डायस्पोरा येणारी कंट्री जी आहे ती मेक्सिको आहे. सगळ्यात जास्त मायग्रंट जे मायग्रेट होतात किंवा जो मायग्रंट्स जे जातात ते मेक्सिकोमधून येतात आणि सेकंड स्पॉट USA मध्ये आपला लागतो. म्हणजे सगळ्यात जास्त लोक कुठून मायग्रेट करत असतील किंवा सगळ्यात जास्त लोक कुठूनचे बघायला मिळतात तर USA मध्ये मेक्सिकोचे बघायला मिळतात, सेकंड नंबर इंडिया. म्हणून त्यामुळे ह्या रँकिंगमध्ये आपल्याला मेक्सिकोचा नंबर थर्ड स्पॉटवर बघायला मिळेल. इट्स क्वाईट इंटरेस्टिंग. ओके, आणि नंतरचा आपला आता हा सगळ्या फॅक्ट्स फिगर आपण बघितल्यानंतर आपल्याला थोडंसं वे फॉरवर्ड सोल्युशन्स काय, अजून आपण काय कामं करायला पाहिजे त्या रिलेटेड आपण थोडासा अँगल एक बघून घेऊ. बघा, सुरुवात आपण असे करू शकतो, ॲड्रेस द प्रॉब्लेम जे ब्ल्यू कॉलर जॉब्स. आता हा एक सेपरेट बघा, थोडंसं इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये जे टॉपिक्स येतात ना हे कसे आहे, खूप डायमेन्शन्समध्ये आपण त्याला कोरिलेट करू शकतो. वेगवेगळ्या कॉलरचे जॉब आहे त्याचाही मी एक सेपरेट व्हिडिओ घेईल. ओके, आता आपले दोन व्हिडिओ ठरले. ओके, हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर आणि हा कॉलरचा. तर मी दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला हे प्रॉपरली एक्सप्लेन करेल की याचा डिफरन्स काय. तर बघा, थोडंसं लक्षात घ्या की ॲड्रेस काय करायचे, ब्ल्यू कॉलर जॉब्सवाल्यांचे जे प्रॉब्लेम आहे ते आपल्याला ॲड्रेस करावं लागतील की त्यांना काय प्रॉब्लेम्स तिथं फेस होत आहे. त्यानंतर आपण असं म्हणू शकतो निगोशिएटिंग स्टँडर्ड लेबर एक्सपोर्ट ॲग्रीमेंट विथ होस्ट कंट्रीज. ओके, आपल्याला थोडंसं होस्ट कंट्रीसोबत किंवा होस्ट कंट्रीसोबत काय केले पाहिजे, ॲग्रीमेंट्स निगोशिएट केले पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या लोकांना काय मिळाल्या पाहिजे, अपॉर्च्युनिटीज मिळायला पाहिजे. येस, जास्तीत जास्त बघा, आता जेवढे लोक आपले तिथे जाऊन वर्क करतील किंवा जे NRIs आहेत, OCI कार्ड होल्डर आहे, याच्या थ्रू आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त आपल्या इथं टुरिझम अट्रॅक्ट करू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे फॉरेनरला अट्रॅक्ट करायचं आहे, ठीक आहे, फॉरेनर्स आहेत पण आपले PI जे आपले OCI कार्ड होल्डर आहे किंवा NRI जे इंडियन ओरिजिन आहे त्यांनाही तुम्ही अट्रॅक्ट करू शकता डेफिनेटली. बघा, प्रमोटिंग टुरिझम अमॉंग सेकंड जनरेशन ऑफ PIO वेलफेअर इंडियन वुमेन मॅरिड टू NRIs अँड PIO. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, टुरिझम प्रमोट करू शकतो, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला अजून फोकस करू शकतो. ओके, जास्तीत जास्त अजून कसा रिमिटन्स गेन करू शकतो ते बघू शकतो, अवेअरनेस जनरेशन करू शकतो. जास्तीत जास्त जे आपले पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनचे लोक आहे त्यांच्यामध्ये देशभावना किंवा असं म्हणू शकतो त्यांना आपल्या देशाचं कल्चर असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याला आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त प्रमोट करू शकतो. ओके, डायस्पोरा मेंबर फील वेलकम देअर अरायवल इन इंडिया. त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या आपण गोष्टी करू शकतो की त्यांना एक वेगवेगळ्या मोमेंटवर इंडियाची जी इंडिया जे आहे इंडियाबद्दल थोडंसं अट्रॅक्शन जे आहे ते झालं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की पुष्कळ कॉन्टेक्समध्ये बोलल्या जातं की ब्रेन ड्रेन होतं आहे, इंडियामधून ब्रेन ड्रेन होतं आहे. ज्याही मोठे मोठे IITचे वगैरे मुलं पास होतात ते जाऊन फॉरेनमध्ये वर्क करत आहे. मग अशा कॉन्टेक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त येस अपॉर्च्युनिटीज पण आपल्या कंट्रीमध्ये अवेलेबल करायच्या आहे की जेणेकरून इन फ्युचर जर त्यांना वाटलं तर आपण त्यांना काय करू शकतो, अट्रॅक्ट करू शकतो. ओके, तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या अजून फॅसिलिटीज वगैरे पण आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो. आपण ऑलरेडी काम करत आहे, अजून जास्त आपण काय करू शकतो, याच्यावर वर्क करून जास्तीत जास्त डायस्पोरा जो आहे त्याला इंडियासोबत कनेक्ट करू शकतो. टुरिझम असो, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असो, कल्चर प्रमोशन असो, वेगवेगळ्या अँगलमध्ये याला आपण काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. सर आता तुमच्यासाठी मी एक प्रश्न टाकते, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचे की आपल्या इथलची सगळ्यात जास्त, सपोज टेक एक्झाम्पल की आपल्या इथं तुम्हाला मोस्टली किती कम्युनिटीज बघायला मिळतील, वेगवेगळ्या कम्युनिटीज बघायला मिळतील. ओके, हिंदू, मुस्लिम, सिख, पारसीज वगैरे. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त मायग्रेशन कोणती किंवा सगळ्यात जास्त जो बाहेर या देशांमध्ये तो डायस्पोरा बघायला मिळेल हा कोणत्या देशाचा, सॉरी कोणत्या देशाचा म्हणण्यापेक्षा कोणत्या रिलिजनचा तुम्हाला मोस्टली बघायला मिळेल किंवा कोणती कम्युनिटी सगळ्यात जास्त बाहेर मायग्रेट करते, हा पॉईंट तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. मायग्रेट म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की सगळ्या जो ओव्हरऑल डायस्पोरा आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त कम्युनिटी जो इंडियन डायस्पोरा यात सगळ्यात जास्त कोणत्या कम्युनिटीचा डायस्पोरा तुम्हाला दिसतो हा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, आणि
ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपरली इंडियन डायस्पोरा जो टॉपिक आहे तो कव्हर अप केला. तुमचे काही अजून डाऊट्स असतील, काही वे फॉरवर्डमध्ये सोल्युशन असतील की आपण हे पण करू शकतो, डेफिनेटली तुम्ही कमेंट सेशनमध्ये काय करू शकता, मेन्शन करू शकता. या टॉपिक रिगार्डिंग काही डाऊट्स असतील ते पण तुम्ही मेन्शन करू शकता. नेक्स्ट टॉपिक ऑब्व्हियसली आपण हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर अशा वेगवेगळ्या ज्या इंटरनॅशनल रिलेशनच्या कन्सेप्ट आहेत त्या आपण काय करू शकतो, काय करू, डिस्कस करू. ओके, थँक्यू गाईज.